थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. ओके, सुरू करूया. एकदम 15 दिवसानंतर कशी आहेस असं ऑनलाईन असताना त्यानं एकदम विचारलं. तेव्हा तू कुठे गेला होतास असं अभावितपणे तिने टाईप केलं. भटकत होतो. भारतातच, महाराष्ट्रातच. पुस्तकं वाचत होतो, काही प्रोग्राम्स अटेंड केले, आमची ट्रेनिंग होती, स्वतःला तपासत होतो. मग भटकत होतो असं का भरकट. भरकटच असाच शब्द ऍप. काय झालंय का? नावं ठेवणं आपण तरुणांनी ना बंद करायला. मी तुला मागे एकदा सिस्टीमच्या बद्दल बोललो. सोपं असतं नावं ठेवणं, पण आपण त्याचा एक भाग आहोत हे मी विसरून गेलो. मला कळलं नाही. मी निरीक्षण करत होतो की अक्षर ओळख नसलेल्यांचं या देशात, राज्यात काय होत असतं. ते जगतात पण आनंदाने कसे जगतात. शब्द आयुष्यात न आल्यानं त्यांचं नुकसान झालेलं नाही हे असं कसं. खरंच कसं जगतात त्यांना आकडे समजतात. ते गणित आलं की पैसा किती जातो आणि किती येतोय कळतो, त्यावर ते खुश असतात. अरे पण साक्षरतेचे वर्ग असंख्य ठिकाणी चालू असतातच. हो, पण त्या वर्गात वाचायला शिकवलं जातं. पुणे नाव लिहू लागलं की वर्गाचं फलित प्राप्त, वर्ग बंद. हो, पण चूक सरकारचीच आहे ना. हेच म्हणणं आपण आधी बंद करायला. लोकसंख्येवर नियंत्रण नाहीये, ती वाढते. कायद्याने आपल्याला त्यावर आवर घालता येत नाही. पण खरं तर यापैकी अनेक जणी अडाणी, त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी मग आम्ही काय मित्र एकत्र झालो आहोत. प्रथम त्यांना आम्हाला कुठेतरी घडवायचं. खरंच कसलं स्वातंत्र्य मिळवलंय आपण. 60-65 वर्षांनंतरही आपण दैववादी, सगळ्याच बाबतीत मागासले. स्वराज्य मिळवलंय पण स्वातंत्र्य कुठे? आता तू जे घडवणार म्हणतोय त्यात पुन्हा आपल्याच अभ्यासक्रमाचे जर धडे गिरवणार असशील तर काही मिळणार नाही बघ त्यांना. पुस्तक शिकवणारच नाहीये, पण व्यावहारिक ज्ञानावर सगळा भर असणार. अरे हो, पण त्यामुळे त्यांना संवेदना शून्य बनवणार ना. प्रॅक्टिकल बनणं म्हणजे संवेदनाहीन असणं असं म्हणतेस का तू? आकड्यात अडकणाऱ्यांना मृदगंधाची ओढ कशी काढणार? आय थिंक नोकरी धंदा मिळू शकेल असं शिक्षण, निसर्गाला जपावंसं वाटेल असं पर्यावरण, जगायला सुरक्षित असेल असं वातावरण, मी मनाला माणूस म्हणून समृद्ध करेल ही जडणघडण, असा माझा मी अनौपचारिक शिक्षणाचा लावलेला अर्थ आहे. ते वाचायला ऐकायला छान. मला उतरवायचं प्रत्यक्ष. काय चर्चासत्रांनी खरंच साध्य होतं? नाही, तू भटकतोस, छोटी मोठी संस्था तिच्याशी संबंधितही आहेस. पण माझे बाबा तत्व आणि कृती यातील विसंगतीबद्दल नेहमी बोलतात. पण तुझ्यासारखं तत्वांतर पुसलंच की. तेच म्हणतो मी, पहिले आपण पुसले, इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी करून दाखवले. संताप आणि निराशा व्यक्त करून एकही गोष्ट साध्य होणार नाही ही मानसिकता आपल्याला आधी बदलायला. त्यामुळे शिक्षण पद्धतीतील सामाजिक जाणीवा बदलण्यावर आमचा आधी भर असणार. तुला शुभेच्छा द्यायला आवडते, पण खरं सांगू, सक्रिय तुझ्या बरोबर काम करायला नाही वेळ देऊ शकणार. माझी ना कामच आली आहेत ती पुढं कसतीलही, म्हणजे तुझे परिवर्तन करायचं नसतंच त्याच्या जवळ जाणार. पण मी तुला कामात रोखणारच नाही. मी काय करू इच्छितो एवढंच मला तुझ्याशी शेअर करावं. रागावलास? मी रागावर शक्यच. तुझी मतं जाणून घ्यायला आवडू लागलंय मला. मत? फक्त मत? मत, विचार, तुझी स्वतःची अशी एक पद्धत आहे विचार करण्याची. पटापट सुचत वाचतेच चांगलं आणि ते सगळं मुळापर्यंत शिरलंय त्यातलं बरंच. खरंच असं वाटतं तुला? म्हणजे तुझ्यासारख्या मॅच्युअर्ड ब्रिलियंट तरुणाला? हे विशेषण कुठून आली? बायदाने तुझा कॉन्टॅक्ट नंबर देशील? हरकत नसेल तर घे घे आणि सेव्ह करून ठेवा. तुझाही देशील ना? शॉर्ट. गेल्या 15 दिवसात तुझी आठवण आली होती.
खरंच मला आवडलं असतं तू ऑनलाईन आला असतास. वाट पाहत होती. हो म्हणजे सवय होऊन गेली. आता नाही वाट पाहायला लावणार. म्हणजे प्रत्यक्ष भेटूया कधी? परवा संध्याकाळी किंवा दुपारी पार्ल्याला. हो चालेल ना. तिला आठवलं हे सगळं. त्याला वाटलं असणार तिचा प्रत्येक शब्द विचारपूर्वक. पण असं खरंच होतं की काय? आपण त्याच्याशी चॅट करत होतो ते सगळं पुस्तकी खोटं तद्दन कृत्रिम. म्हणजे तो विचारत होता लिहित होता तसं मनाच्या कुठल्याच पटलावर क्लिक होत नव्हतं. पहिल्यांदा आजमावण्याचे प्रकार. मुळात फेक प्रोफाईल तर नाही, चेहरा तर खरा. मनात शंका भरली, ओळख झाली वाढली, तो हुशारही वाटला. पण म्हणून त्याने असले सिरियस टॉक का सुरू करावे? तो डायलॉग साधण्याचा प्रयत्न तर करत नाही. तिला स्वतःबद्दल सांगायचं होतं, काय घडतंय आणि काय घडलंय. भेटायचं तर लवकर भेटू. पण प्रत्यक्षात त्याच्या प्रश्नांना तेवढ्यापुरती दिलेली उत्तर. तर तो म्हणाला त्याला आवडते तिची विचारसरणी, तेव्हाही आणि आताही. तिला हसूच आलं. वेडे होतो आपण. वर्ष दीड वर्षांपूर्वी वरवरचं सामाजिक भाष्य, ना व्यवस्था ना माणसं. डोक्यात तेव्हा नकाराची परिभाषा. मात्र त्याला बदल करायचा होता. समाजात बदल हवा म्हणून तो थांबला नव्हता, त्याला वेगानं तो करायचा होता. आपण दूर राहिलो तेव्हा त्याच्या मनात स्वतःला शिरू द्यायचं होतं. तो नक्कीच बुद्धिमान होता, मात्र आपण तसं नाही असं मध्येच कुठेतरी तिला वाटून गेलं. पुढचा प्रसंग. आई बाबा आजोबा आणि फक्त 1-2 वर्षांचा फरक असणारे दोघे. यांना काय वाटत असेल? मोरॅलिटीचा विचार, फिजिकल अट्रॅक्शन म्हणून ते त्याच्याकडे गेले असावे. लिबर्टी, पण कशाची? कुणापासून? ग्रेस किंवा मग कमिटमेंट नको म्हणून स्वीकारलेला मार्ग. पण आपण नेमकं यापैकी कशाने त्रस्त झालो? उत्तर आहेत का? रिलेशनशिप हवी होती, आहे त्याच्याशी, यशशी. पण कायमचं नातं आणि ही रिलेशनशिप काय फरक? आणि आता आपण हे सगळं स्वीकारलंय त्याबद्दल त्यांनी प्रश्न का विचारू नये? तिला लहानपणी कावीळ झाली तर दिवस रात्र बाबा उशाशी बसून होते. आई तेव्हा जयपूरला गेली होती मामाकडे. ज्या मामानं तिला उत्तम वाचायला शिकवलं होतं. त्याच्याकडे शरदचंद्र, प्रेमचंद्र, हार्डी, डिकेन्स पासून रवींद्रनाथ ठाकूर, फणीश्वरनाथ रेणू, मार्क्वेज साऱ्यांची पुस्तकं होती. एखादं पुस्तक वाचून त्या परिसरात तू शिरलीस ना की मग मला सांग, त्या ठिकाणी मी तुला घेऊन जाईल असं म्हणायचं. मराठी तर वाचच तू, पण जरा जागतिक पातळीवरचं वाचून का? मामाला सुद्धा कळलंच असेल. त्याचा फोन सुद्धा येऊ नये. विचार करता करता ती स्टेशनच्या रस्त्याला लागली. वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटीत कडून जाणारा रस्ता. कॉलेज संपल्यावर त्या रस्त्यानं ती अनेकदा गेली. पण आज आयडेंटिटी बदलली. खरं तर आहे तीच राहील, पण तरी ठसठसत. पण काय? यश हवा आहे, पण म्हणजे नेमकं काय? तो तरी हट्टानं अशी भूमिका का घेतो? घर म्हटलं तर आहे, दोघे स्वयंपाक करतो, चिक्कार बोलतो, कन्फेशनचं सेशन चालावं तशा रात्री जातात. छोट्यात छोटी चूक, किस्सा, स्वतःचं वागणं त्याच्यापासून कधीही लपवून ठेवावं असं वाटत नाही. हा, पहिल्यांदा तो अधिक शारीर वाटला, पण आता त्या गोष्टी थोड्या जास्त अंतरावर गेल्या. त्याची कित्येक कामं नीटपणे कळली. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सला तो मदत करतो, अनाथालयात जाऊन मुलांना शिकवतो, प्रॅक्टिकल नॉलेज, जगात जगायचं कसं, वावरायचं कसं. त्याला स्वतःच बनवलेलं एक मोड्यूल, पेंटिंगचे विनामूल्य धडे तो अनेकांना देतो. उठतो, चालतो, पळतो, जिमच्या महागड्या उपकरणांपेक्षा रस्त्याला जास्त महत्व देतो. तुझ्या बरोबर राहून तुला समजून घ्यायचं, तुला सन्मानानं वागवायचं,
असं केवळ म्हणत नाही, तसा वागतो सुद्धा. त्याच म्हणणं आहे, तुझे मित्रमैत्रीण आणखी तुझ्या घरात एवढे त्यांना या घरात, आपण घरी कोणी येण्यासाठी आय शुड बी प्रिपेअर्ड फर्स्ट. यश, मला सांग, ही रिलेशनशिप प्रायव्हेट पर्सनल मॅटर्स पुरतीच मर्यादित करायची? मॅरेज इज कंट्रोल बाय पॉलिटिकल रिलिजियस इन्स्टिट्यूशन. मग काय झालं? तुला आहे ना तर लुक डाऊन नको, असा पूर्वग्रह करू नकोस. मला सांग, नात्यात कॉपरेशन, कॉम्प्रोमाइज या सगळ्या टर्म येतात कुठून आणि का? अरे, त्या तर आपल्याही नात्यात येतीलच ना. पण आय विल ऑलवेज बी हिअर फॉर यू असं तू म्हणत नाहीस. विदाऊट सेईंगची वाक्य मी का म्हणा, आणि मी आहे. अच्छा, ही रिलेशनशिप संपेपर्यंत की काय? आता ते आपल्या दोघांच्या आगळ्यावर खूप अवलंबून आहेत ना. सध्याला तू कन्फ्युज आहे, आनंद घेण्याऐवजी तणावात आहेस. हे बघा, तणाव दूर करण्याचे असंख्य मार्ग. पहिल्यांदा ना, तू गिल्ट काढ. घरच्यांना तोडल्याचं गिल्ट पहिले काढून सर्वांना दे, बोल. एक नातं जोडायचं म्हणजे दुसरं तोडायचं असं करू नको. तो खरं बोलत होता आणि तिला फक्त त्याचं हवे पण अधिक खरं वाटत होतं. खूप उशीर झाला का रे? आत्ताच पोचलो आणि मला माहित होतं की तू विचार करत येणार, म्हणून मी तिकीट्स ऑलरेडी कलेक्ट केले. तो डोंट बी अफ्रेड. त्यानं जवळ घेतल्यासारखं स्पर्श आश्वासक होता. किती पटापट बदलतात स्पर्शांचे अर्थ. काही महिन्यांपूर्वी आसक्ती, ओढ असायची, हवा देखील प्रभोग करणारी वाटायची. पण आता स्पर्श हळूवार झाला आणि या सारांसाठी अजून काही वर्ष पुढे जाण्याची गरज नाही. संजयचा डिवोर्स. संजय म्हणजे? समीरचा भाऊ. तो परवा आला होता. अरे, तो इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर असणार. आणि नेहमीच स्फोट करत होता. समीरला सांगत होता, काय? इट्स बेटर टू हॅव अ लिव्ह इन रिलेशनशिप रादर दॅन हॅव्हिंग डिवोर्स लाईफ. जे सोयीचं ते स्वीकारायचं. देवा, झाली सुरू सपोर्टिंग. म्हणून नव्हतो सांगत, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. खरं सांगू, खूप वाईट वाटलं मला. दोघं खूप छान वाटायचं. लव ते काय जमलं गॉड. पण समीरनं काही सांगितलं नाही. आता असले प्रश्न कशासाठी विचारायचं? सांगावं वाटत नाहीये त्याला, मग कसं लोक अडचणी जाणायचं? घडण्याची उत्सुकता वेगळी, पण मैत्री म्हणून त्याच्यावर प्रेशर आणायचं आणि काय घडलंय सगळं जाणून घ्यायचं. कशासाठी? हा नादानपणा मला करायचंच नाही, ते अनैतिक वाटतं. काय रे, जर मी तुला डिटेल मध्ये काही विचारलं तर असंच म्हणशील? काहीही विचारलं तर मग मी असंच. काय, प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व, त्याचा रिस्पेक्ट करायला शिक. ती पुन्हा येतेस. आपला अपवाद का करू नये? अख्खं आयुष्य घेऊन आले, समजून घेण्याचा प्रयत्न करते त्याला आणि स्वतःला. याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे, पण मला वाटतं ना इन्सिक्युअर. तुझा माझ्यावर विश्वास आहे? अर्थात. ओके, म्हणजे स्वतःवरती विश्वास करते. तसंही नाही. आपण जिथे चाललोय, ज्या घरी चाललोय, त्या माणसांना पटावं असं सांगण्यासारखं काही नाही माझ्या. निर्णय चुकीचा आहे असं वाटतंय का तुला आता या स्टेजवर? एक काम कर, तू विचार ना मला. तू कुठलाही प्रश्न विचार, शंका आहे ना मला ती कर स्पष्ट बोल. मला फक्त एवढंच सांग, आपल्या दोघांमधलं नातं कायम दृढ राहील ना ते? आता हे आपल्या दोघांवर अवलंबून नाहीये का? आणि लग्न केलं तर ते दृढ होईल असं वाटतं का तुला?
हे बघ, त्याशिवाय सुद्धा आपण ते खूप छान ठेवू शकतो आणि आपल्या दोघांमध्येही ते टिकवण्याची क्षमता आहे. ती ऐकत होती. ऐकलेलं पटतंय की नाही आणि पटलं तरी स्वतःला गुन्हेगार का समजतोय? अजून काही काळ जायला हवं, कारण घाई तो नाही मी करते, तो येतोय माझ्यासाठी. मग अशा या निरर्थक विचारांना आता थांबवायलाच. दोघंही बोलता बोलतीच्या घराबाहेर येऊन थांबले. घरच्यांना भेटताना काय काय घडू शकेल याची दृश्य एका पाठोपाठ एक तिनं मनात तयार करून ठेवली होती. हे एडिट करता आलं असतं तर किती बरं झालं असतं. म्हणजे कोण कुठे कसं बसलं असणार, प्रश्न कोणते असणार, किती वेळेस आपण कोंडीत पकडलं जाऊ, मग सुटायचं कसं, तिला सगळं तयार करून ठेवलं. काही महिन्यांपासून घराशी संपर्क तोडला. आपण फोन बंद केला तसा घरातल्या एकाही व्यक्तीने कधीच फोन केला, अगदी आजोबांनी सुद्धा नाही. आणि आज एकदम अचानक घरापाशी आपण जाऊन उभे राहिलो. तिच्या बरोबर तो होताच, हँडसम, उंच पुरा, दिसता क्षणी इम्प्रेशन पडावं असा कॉन्फिडंट. दार उघडलं तिच्या आईने. घरात टीव्ही सुरू होता. आजोबा, काका, बाबा बसले. दोघेही भाऊ घरात नव्हते. त्यांना पाहिल्यावर तिघेही जण शॉक. काका आणि बाबा उभेच राहिले. ती आणि तो आत आल्या क्षणी आईनं दाराची कडी लावून घेतली. आत गॅसवर आमटीला फोडणी दिली असावी. भरभर वास सुटला. चौघेही त्यांच्याचकडे पाहत. मग आईनंच बसा म्हणून खूण केली. स्वयंपाकघरात जाऊन 2 ग्लास पाणी भरून आणले. त्याने शांततेचा भंग केला. मी यश, आम्ही तुम्हा सर्वांना भेटायला आलो. न सांगता आलो त्याबद्दल खरंच. बाबा म्हणाले, जेवण करूनच जा, स्वयंपाकच चालू. तिला धक्काच बसला. ती उठली. प्रथम आजोबांच्या पाया पडली. त्यांनी आशीर्वाद दिल्यासारखं केलं. बोलले मात्र काहीच नाही. बाबांनी पाठीवर हात ठेवला. काकाने तसंच थोडस. आई मात्र मागे सरकली. यश कुठे असतो, काय करतो, तिचं शेड्यूल काय, घर कुठे, यासारखे प्रश्न विचारत होते बाबा. म्हणजे बऱ्याच दिवसांनी आलेल्या पाहुण्यांकडून अपडेट्स घ्यावीत ना, तसं काय. संताप नाही, चीड नाही, नातं तोडण्याची भाषा नाही, कबुली जबाब नाही. आरोपीचा पिंजरा नव्हता, मात्र जिव्हाळा सुद्धा नव्हता. आई जवळ घेत नव्हती. बोलणं अगदीच कोरडं होतं. यश एकूणच बिझनेस, जागतिक, राष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केल्यासारखं बोलत होतं. सारं समजुतीनं वागल्यासारखं. मग ती एकदमच म्हणाली, बाबा, आम्ही दोघे खरंच खूप आनंदात, फक्त एवढंच सांगण्यासाठी आले. अरे वा, छान. तुम्हीच निर्णय घेतला, तो अंमलात आणला. मॅच्युअर्ड असतो. एकमेकांची काळजी घेत तुम्ही राहता. आम्ही विचारू, लग्न करू नये अशा गोष्टी साध्य झाल्या त्यावर तुमची मग काही मतं असतील. आपण पुन्हा परस्परांशी वाद घालत राहणार कशाला? गेले काही महिने खूप त्रास भोगला आपण सर्वांनीच. हा, आता त्या त्रासाला तुम्ही दोघं जुन्या लोकांचा त्रास, विचारांचा त्रास असं म्हणा. पण आपली मुलगी राहते का बरोबर? किती दिवस, महिने, वर्ष, कल्पना नाही. तिच्या लग्नाला विरोध केला होता का? तर तसं पण. तिचा स्वभाव परंपरा नाकारण्याचा होता का? तर अशा कुठल्याही गुन्हा तुझ्या आईला आणि मला कधीच दिसल्या नाही. मग तुझ्यात असं अकस्मात घडलं काय? तर तुझं प्रारंभ. आता काय तू अशी आधेमध्ये येणार? तुझा आम्ही स्वीकार केलाय, तू असा समज करून घेणार. मग तसं नसेल तर तू आमची एकुलती एक मुलगी, प्रेम केलंय तुझ्यावर, हे घर तुझंच आहे, तू यावं राहावं. पण आता तुला मूळ होऊ नये म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करायची. काय आता तुझं आयुष्य एकूणच अधांतरी, अनिश्चित.
मग तुझ्या या उदाहरणानं आपल्या घराचं नाव प्रकाशात यावं असं आम्हाला कुणालाही वाटत नाही. आज तुम्ही दोघं आलात, रात्रीची वेळ, तमाशे करण्यात काही अर्थ नाहीये आणि बिनमुख कुणाला पाठवायचं नाही ही या घराची शिकवण. तुला माहितीच आहे, आपल्या घरात लपत चपत काही चालत नाही, जे चालतं ते स्पष्ट. तू आलीस आणि सर्वजण एकाच पद्धतीनं रिॲक्ट झाले, माणुसकीच्या नात्यात. तू स्वतः कन्व्हिन्सेस ना, मग प्रश्नच मिळतो, मागे जायचं कशाला? थेट बोलत होते बाबा. तिला कळ उगाच. बाबा, मी बाबाच म्हणतो तुम्हाला. काय वडील म्हणून तुमची भूमिका 100% मान्य आहे मला. And we are very clear about our expectations from each other. Where to be emotional and where to be rational. याची जाण आम्हा दोघांनाही आहे. मी तिचे किंवा तिने माझे रिलेटिव्ह तोडावे असा या नवीन मताचा अर्थ नव्हता. आणि फॉर्मॅलिटीज उपचार नको होता मला. पण आता या काळात लग्नापूर्वी परस्परांना समजून घ्यायला कुठे मिळतोय वेळ? स्वभावाची पारख, व्यक्तीचं व्यक्तित्व समजून घेण्यासाठी माझ्या मते हे सगळं पाहिजे. अच्छा, त्यानंतर 3-4 वर्षानंतर तुम्हाला असं वाटलं की लग्न करावं, तर तो चॉईस, तो ऑप्शन पण असणार ना तुमच्या मनात. बाबांनी थेट विचारलं, असूही शकते. त्याच्या या वाक्यानंतर क्षणभरासाठी शांतता बसली. जो प्रश्न तिच्या मनात होता त्याचा उच्चार बाबांनी केल्यासारखं वाटलं. पण आईला विषय थांबवला. उठता ती आईला म्हणाली, आई अगं गैरसमज नको करून घेऊस. यश खूप चांगला मुलगा आणि मी खूप सुखात आहे. दोघा भावांची भेट झालीच नाही. यशनं त्याच्या कंपनीची डायरी आणि ग्लॉसी पेपरचं कॅलेंडर ठेवलं टेबलवर. नवीन वर्षाचा पहिला महिना अजून संपायचा. दोघेही निघाले. जिन्यापर्यंत आई बाबा आले. रस्ता वर्दळीचा होता. यश काही बोलला नाही. तिला बोलावं असं काही वाटलं. पुढचा प्रसंग. यश घरीच होता. तिने हँडबॅग बाजूला ठेवली आणि आलेल्यानं त्याला मिठी मारली. छातीवर डोकं ठेवत ती त्याला म्हणाली, यश. निश्चित त्याने तिच्या कपाळाचं चुंबन दिलं. विचार, काय झालं? अस्वस्थ काय झालं? सेमिनार कसा झाला? आपण अशांत आहोत हे याला कळलंच कसं? ती तशीच त्याला घट्ट धरून ठेवत उभी राहिली. एअरपोर्ट वरून पुढचे 2 तास मी पुन्हा टॅक्सीतून घरी येणे काहून माझं होतं डोक्यात. सतत नवीन प्रश्न. सेमिनारच्या विषयापेक्षा स्पर्शाचे प्रश्न. पत्रकारानं हात हातात धरला तेव्हा क्षणभरासाठी का होईना कुठेतरी वाहवत गेलो होतो. आता हे यशला सांगायलाच हवं नाही, कारण तो पारदर्शी आहे म्हणून आपली सुटका कशी होऊ शकते? त्यानं अलगद बाजूला केलं. तिच्यासाठी कॉफी आणली. समोर बसवलं. आता बोल, काय झालं? आणि कॉफी पिता पिता ते सगळं सांगू लागलं. अर्थात सेमिनारच्या चर्चेबद्दल कोण काय बोललं, मुद्दे, समर्थन, स्पष्टीकरण, पत्रकाराचं भाषण, सारं सांगून तिथं. यश, समजा एखाद्या मुलीनं शेक हँड केला तुझ्याशी आणि एक क्षण बेभान द्यायला झालं तुला, तर या हिंसेमध्ये स्पर्शविसं करून आली अशी अचानक मध्येच. एक मिनिट, तुझ्या बाबत ते सगळं घडलंय का? नाही, तसं नाही. किती डिटेलिंग घेतं का तुझ्या बोलण्यात? मला हेवा वाटतो तुझा, माहितीये का? प्रत्येक क्षण तू जगतेस. एखाद्याला स्पर्श केला म्हणून तू अनावर झालीस. तुला वाटतं तुझ्याकडून हे विचार कर.
म्हणजे माझ्या स्पर्शानं तू फुलावस तर दुसऱ्या कोणाच्या निवड शेकायनं तुझं शरीर प्रचंड रोमांचित झालं. ओके, मग त्रास कशाचा? मला काय वाटतं याचा की तुझ्या शरीरानं असं बंड पुकारावं याचा. हा इतका ओळखतो आपल्याला, तिला सहज वाटून गेलं. पहिली गोष्ट मला हे अस्वाभाविक अजिबात वाटत नाही, अजिबातच. कारण या पत्रकाराबद्दल तुझ्या मनात आधीपासूनच भरपूर आदर आणि आकर्षण बुद्धी होती. तू प्रभावित होतीस शरीराच्या भूकेमुळे नाही. जो विद्वान, जो उत्तम कोरेकर आहे, त्याचा देशभर दबदबा आहे, त्याच्या व्यासंगाचं तुला त्यानं स्वतःहून तुझा हात हातात घेतला म्हणून तू वेगळी झालीस, मावळलीस, स्वतःमधून बाजूला होत जरा एका वेगळ्या विश्वात गेलीस. एवढं. आता याबद्दल मी तुला शिक्षा करायची का? वेळी आहेस का? तुझ्या बाबत असं माझ्या बाबत घडू शकतो, पण थांबायचं कुठे हे समजलं पाहिजे. आपण व्यभिचाराचे आपले अर्थ शोध, म्हणजे मी तुला पूर्ण ओळख असं मी नाही म्हणू शकत. तुला आठवतं आपण फेसबुकवर चॅटिंग करायचो तेव्हा खूप गोष्टी घडल्या आपल्याला. तू कधी विचार केलायस का की असं काय झालं मी तुझ्या निकट आलो? कधीतरी शांत बस, आठव सगळं, प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. आणि आता आधी या छोट्या प्रसंगातून पहिले बाहेर पडतील. तुला त्या सुजितला रिपोर्ट करायचा असणार सेमिनार बद्दल, त्याचा पहिले विचार कर. 1-2 दिवस घरात स्वयंपाक वगैरेला सगळी सुट्टी दे, बाहेरून आणू आपण सगळं, आणि सगळं चांगलं लिहून कर सेमिनार. किती लवकर सुटा होऊन गेला. कुठलाही धक्का नाही, संताप नाही, आपल्या मनातल्या विचारांची तिडी वाटावी अशी प्रतिक्रिया नाही. आता बाहेरून काहीतरी छानस खायला घेऊन ये, आणि तेही माझ्या आवडीचं. आता यानंतर तिची कथा आहे ती आईला एकदा फोन कर. तिचा आणि आईचा संवाद की विसंवाद तर तुम्ही म्हणा, ते या फोन द्वारे तुम्हाला कळेल. भेटायचं कशासाठी? आई, अगं असं फोडल्यासारखं काय बोलतेस? फोडल्यासारखं? तू घर सोडून गेलीस, मध्ये एकदा आलेली, त्यानंतर संपर्क नाहीच. आई, म्हणूनच भेटायचं. मगाचाच प्रश्न विचार, कशासाठी? आई, आठवण येते तुम्हा सगळ्यांची. आत्ता 1-1.5 वर्षानंतर रोज येते ग. भीती वाटली फोन करण्याची. कमाल आहे बाई तुझी, आमची भीती का वाटावी? एवढं सगळं तू करून तुला आम्ही मारलं की तुला खूप बोललो की पेपरात जाहिरात दिली, प्रॉपर्टीतून बेदखल केलं की नातलगामध्ये दिंडोळ पिटला, असं काय केलं म्हणून भीती वाटते? आणि नको नको असं बोल. मला तरी कुठे आवडतं असं बोलायला. इतक्या महिन्यांनंतर आवाज ऐकला तुझा. काळचा कोण होती? तुझ्याशी फोनवर फारशी बोलले नाही. संध्याकाळचे काही तास आपण दोघे बरोबर असायचो. मार्केटला जायचो, खालच्या ट्रॅकवर जायचो, रविवारी न चुकता सभामध्ये जायचोच. तुझ्या मैत्रिणी नव्हत्या तेव्हा तुझ्यासाठी मी होते ना ग हक्काची. तेव्हा चुकून कधी तुला असं काहीतरी करणार असं बोलली नव्हतीस. आणि एके दिवशी तू घरातून निघून गेलीस. कोणताही खुणा नाही, चर्चा नाही, आक्रमक होतीस, परत येणार नव्हतीस. मग आज काय झालं? ती परत येणार आहेस आता? नाही ग, मी दुःखात नाहीये. माझ्या आनंदात तुम्ही सगळ्यांनी सामील व्हावं म्हणून. तुझा आनंद कधीतरी आमचं दुःख ठरेल असं वाटलं नव्हतं. आई, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. काय असतं ग समजून घ्या. तुझ्या वागण्याला योग्य कृती म्हणायचं, तुझ्या अविचाराला यथार्थ विचारसरणी म्हणायची, तुझ्या घरातून जाण्याला कोणत्या तरी पुरुषाबरोबर लग्नाशिवाय राहणारा तुझा निर्णय म्हणायचा, या लिव्हिंग रिलेशनशिपचं समर्थन करायचं. माझी शिकलेली, कुटुंबाला धरून राहणारी मुलगी सगळं तोडू पाहते म्हणून कौतुक करू तिचं. आई, तू रागाव माझ्या, पण खरं सांगू, मला बाबा, काका, आजोबा
सगळ्यांची तीव्र तुला आठवण येते हे तितकंच खरं. आठवण तर तुझ्या दोन्ही भावांना सुद्धा येते. राखी पौर्णिमा, भाऊबीज या दिवशी तुझा फोन सुद्धा नव्हता. मी ओवाळलंय त्यांना. आता विषय सुद्धा नसतो ग तुझ्या घरात. प्रत्येकाच्या मनात असेल. खरंच एवढा मोठा गुन्हा आहे एखाद्या पुरुषाबरोबर राहणं. हे बघ बाई, विवाहाला संस्कार मानणार माझं घर आहे. सासरही तसंच. जातपात नाही मानत. कुठल्याही सोहळा ओवळा घरात नाही. सामाजिक नीती नियमांचं पालन मात्र करतो. तू नियमांना नाकारतेस, पण त्याचं समर्थन तुला करता येत नाही. त्या यशला करता येत नाही. समाधान एवढंच आहे, ज्याच्या बरोबर तू आहेस तो हुशार आणि प्रॅक्टिकल आहे. तुला सोडणार नाही. झालाच तर तुला त्याचा फायदाच होतो. खरंच आहे. म्हणजे निदान आवडला तो तुला. हो, खोटं कशाला सांगू. मुलगा चांगला कर्तृत्ववान वाटला. आई, घरी येणार नाहीस माझ्या. हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू कुठल्या तरी शोधासाठी गौतम बुद्धांसारखी बाहेर पडलेली नाहीस. तुझ्या विशिष्ट गोष्टींचा शोध चालू आहे. तुला अगम्य अबोध हुडकून काढायचंय असं काही नाही. एका पॅशनमुळे तुम्ही दोघं एकत्र आलात असंही नाही. तुझ्या मनात असंख्य प्रश्न, जगण्याच्या मूलभूत इन्स्टिंक्ट्स काय असाव्यात याचा कुतूहलानं वेध घेण्यासाठी तू आपलं घर सोडलंस तर असंही काहीच नाही. तुला अंतर्मुख करून टाकणारं असं कोणतंही वैश्विक सत्य मला दिसत नाही. तू फक्त प्रभावाखाली आलीस आणि त्याच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलास. मी काय किंवा तुझ्या बाबा, काका, आजोबांनी तुझ्या विरोधात कोणत्या तरी गोष्टी करून तुला छळणं अनैतिक. तसंच वैचारिक मतभेद तीव्र होत चालले असताना मुद्दाम तुझ्याकडे येणं हे सुद्धा अनैतिक. आणि ठेव आता फोन. आणि जमलंच तर विचार कर मी सांगितलंय त्याचा. फोन ठेवताना तिला वाटलं आईला सध्याच्या प्रोजेक्ट बद्दल सांगून टाकावं. ती म्हणून थोडा तरी दिलासा वाटेल तिला. मग वाटलं नकोच, करून दाखवू काहीतरी. याचा अर्थ सतत मिळवणं, दाखवणं, चार चौघात स्वतःला प्रकट करणं एवढंच महत्वाचं असतं. विशुद्ध काही नसतंच. प्रत्येक गोष्टीचा हेतू जाहीर करावाच लागतो. ती खिन्न झाली. घर तुटलं म्हणून की आपल्याला काही गोष्टी सिद्धच करता येत नाही म्हणून.